आणि बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी मला माहीत असेल सर्वसुख काळामध्ये बुद्ध म्हणतात सभ्य सत्ता सुखे होतु सभ्य होतु सखे मिळो सभ्य भद्राने पसंतो मागची दुःख वागवना याने भूताने समागताने भूमाने याने अंतरिके सभ्य भूता सुमना भवंतो तो पिसाचा सुनंतु भाषितम तस्माई भूतान विसमेतम समेतम करो मानुषिया पजाय मानसावर प्रेम करा 12व्या शतकात वारकरी संप्रदायाने विठ्ठलाचं नाव घेऊन मानसावर प्रेम केलं 12व्या शतकात वारकरी संप्रदायाने संताने बुद्धांचं काम केलं आणि मानसावर प्रेम केलं त्याने काय सांगितलं मानसावर प्रेम करा यांनी सुद्धा काय केलं मानसावर प्रेम केलं विषमतेला नष्ट करण्यासाठी काम केलं आणि पंचशीलेच्या आधारावर लोकांना मी चोरी करणार नाही मी हिंसा करणार नाही मी कुणाच्या लेकीबाळीवर बलात्कार करणार नाही मी व्यभिचार करणार नाही मी मादक द्रव्य सेवन करणार नाही आजही तुम्हाला हेच लोक प्रतिष्ठाने पालन करताना दिसतात आपण तर रविवारला मटण जे करतो पडलेला खात होतो चांगलेला खात होतो भयंकर गोष्ट आहे आणि आता जे वातावरण चालू आहे तर बराच वेळ झाला मी शॉर्टकट घेतो वातावरण खूप भयंकर आहे आणि आज जे तुम्ही देशभरामध्ये पाहता शिक्षणाविषयी आताच नाही आहे या देशामध्ये पूर्वी खूप शिक्षणाचं खाजगीकरण झालं प्रायव्हेटायझेशन झालं आणि शिक्षणाला खतम केलं तुम्हाला माहित असेल प्रायमरी एज्युकेशन नॅशनल सॅम्पल सर्वेचा रिपोर्टच आहे की 32,000 शाळेमध्ये एक विद्यार्थी शिकायला जात नाही 60,000 शाळेला इमारतच नाही शाळा झाडाखाली पडते 1.5 ते 2.5 लाख शाळेत केवळ एकच शिक्षक शिकवतो तो जर आजारी पडला तर शाळा सुरू द्यायचं कामच नाही फक्त सुरू होते 1.5 ते 2.5 लाख शाळेत केवळ एकच शिक्षक शिकवतो तो आजारी पडला नाही शाळा बंद होते 2 लाखावर शाळाच नाही येथील विद्यार्थी पैदल चालत जातात 10 किलोमीटर देशाची अवस्था एका पहिलीकडे नाही आहे त्या देशामध्ये शिक्षण भयंकर गोष्ट आहे आणि बाबासाहेबांनी सुद्धा हे सांगितलं की घटना जी आहे हेच काय साधारण घटना नाही ज्योतिराव फुले याच्यावर प्रकारचा 1848 त्याला खूप त्रास झाला शिक्षणाच्या विषयी खूप भयंकर प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलं की असं होणारच आहे हे जे घटना घडत आहे ह्या घटना केवळ परिणाम आहे याचं कारण काय शोध घ्यायला पाहिजे आपण परिणामावर वाटतो आणि बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही परिणामावर म्हणा कारण असं होणार आहे बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 तुम्हाला माहित असेल संविधान सुपूर्द केलं आणि संविधान सुपूर्द करताना एक स्पीच दिलं ते स्पीच किमान आपल्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे बाकीच्या लोकांनी नाही ठेवलं चालते परंतु बाबासाहेबांनी हे भाषण दिलं फार महत्त्वपूर्ण आहे बाबासाहेब काय म्हणतात टुडे वी आर गोइंग in the life of politician. We will have equal in rights in politics, but we will have unequal in social and economic rights. We must remove this contradiction or else who suffer from this situation, they block the structure of politics. आपण आज भयावह परिस्थितीतून जात आहे बाबासाहेब काय म्हणतात संविधान घेऊन झालं बाबासाहेब काय म्हणतात आज आपण भयावह परिस्थितीमधून जात आहे आज आपल्याला राजकीय अधिकार मिळाले परंतु सामाजिक आणि आर्थिक अधिकार मिळाले नाही आणि जे लोक सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेचे शिकार बनतील ते लोक तो समूह या संविधानाला उद्ध्वस्त करेल या संविधानाला तोडेल ज्या संविधानाला फार प्रामाणिकपणे लोकांनी मेहनत करून बनवलं आहे जर तुम्ही त्याचं समाधान केलं नाही त्या लोकांचं जर समाधान केलं नाही तर ते लोक संविधानात तोडतील आणि या देशामध्ये आज ते परिस्थिती झाली तयार आज भयावह परिस्थिती आहे आज लोकतंत्र खतऱ्यामध्ये आजच नाही 1950 लोकतंत्र खतऱ्यामध्ये होतं त्यावेळेस पासून ही व्यवस्था आहे आपण समजून घेतलं पाहिजे आणि भयावह परिस्थिती राहील असं बाबासाहेबांना माहित होतं बाबासाहेब म्हणाले होते की तुम्ही मारल्या जाल संविधान असतानाही तुम्ही मारल्या जाल तुम्ही कापल्या जाल तुमची हत्या होईल तुमच्या लेकीबाळीवर बलात्कार होईल तुमची कुठेही ऐकलं जाणार नाही तुम्हाला ग्रामपंचायत पासून पोलीस स्टेशन पर्यंत कुठेही न्याय मिळणार नाही तुम्ही मारल्या जाल कापल्या जाल आणि मग तुम्ही काय करा तुम्ही काय करा तुम्ही रस्त्यावर या तुम्ही मेणबत्त्या लावा तुम्ही मोर्चे काढा तुम्ही निवेदन द्या कोणाला ज्यांनी तुम्हाला मारलं त्यांना ज्यांनी तुम्हाला बलात्कार केला त्यांना बाबासाहेब म्हणतात तुम्हाला न्याय मिळेल नाही मिळेल हा नंतरचा भाग आहे परंतु तुम्ही असं का विचार केला की जे आमच्या सोबत काय घडतं ते गोष्ट घटना आहे की आमच्या सोबत काय घडतं त्या देशात
तुम्हाला शासक वर्गामध्ये रूपांतरित होण्यासाठी सांगितलं, तुम्ही 3W मध्ये रूपांतरित झाले. 3W मध्ये वेल्थ फाईंड वाईज. बघा बाबासाहेब काय म्हणले, तुम्हाला लॉ मेकर आणि पॉलिसी मेकर मध्ये जावं लागेल, शासक वर्गामध्ये जावं लागेल. बाबासाहेब म्हणतात की जाओ आपकी दीवार पर लिख दो, आपको इस देश की शासन करने वाली जमात बनना है. तरच या देशामध्ये जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं ते पूर्ण होईल. आणि या देशामध्ये जर बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं तर या देशामध्ये जे प्रतिक्रांती झालेली जे विचार आहे ते त्याला जे मंदिरामध्ये रूपांतरित केलं, ते मंदिर आपल्याला पुन्हा महाविहारामध्ये आपल्याला रूपांतरित करता येईल. पण कधी, जेव्हा आपली सत्ता येईल. बरोबर, जेव्हा आपण लॉ मेकर आणि पॉलिसी मेकर मध्ये जाऊ. आपल्याला नोकरी मिळवण्या बाबासाहेबांचा उद्देशच नव्हता. आणि एवढंच नाही, आरक्षण मिळवणे सुद्धा नव्हतं. कारण बाबासाहेबांची लढाई आरक्षणासाठी नाही. बाबासाहेबांची लढाई सेपरेट इलेक्टोरेट आणि सेपरेट राईट्स आहे. तुम्हाला पुढे पाहून घ्या, मला सगळं कळेल. फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि या देशामध्ये केवळ एकच विठ्ठलाचं मंदिर नाही, तर या देशामध्ये जेवढे काही मंदिर आहेत ते आपल्याला पुन्हा रिकव्हर करता येईल, पुन्हा बुद्धिझममध्ये त्याला हे करता येईल. आणि जेवढे काही ते आधारित लोक आहेत त्या लोकांना आपल्याला जोडता येईल. कधी, जेव्हा आपण आपलं आंदोलन यशस्वी करू शकू. कारण एकट्याच्याने काही होत नाही. जोपर्यंत सगळं काम करत नाही तोपर्यंत कुठलाही तुमचा विषय तरी जाणार नाही. आणि म्हणून या अनुषंगाने आजची जी परिस्थिती भयावह आहे, या परिस्थितीची आपण दखल घेतली पाहिजे. त्या परिस्थितीपासून आपण शिकलो पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये जेणेकरून आपण दुसऱ्या लोकांकडे जाऊ शकलो पाहिजे. जे आज कलाची काढत आहे, त्या कलाची काढून शेवटी काही होऊन झाल्या, आदिवासी होऊन झाल्या, त्याच्यापर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे, ओबीसी पर्यंत जाता आलं पाहिजे. आणि त्याला समजावता आलं पाहिजे. कारण एक समजावण्याचा मार्ग आहे आणि आपल्याला दुसरा पर्यायच नाही. आपल्याला समजावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्ही रात्रभर विचार करू का, काहीही होणार नाही. विचार करू पाहिजे. तोपर्यंत तुम्हाला या समूहाला तुम्ही जोडणार नाही, या समूहाला विचाराच्या आधारे तुम्ही तयार करणार नाही, या समूहाला तुम्ही सांगणार नाही की बुद्धांनी जे काम केलं होतं ते तुमच्यासाठी आहे. आम्ही तर अवकाश होतो, आम्ही तर वर्ग पाहिजे, आमचं तर बोलायचं काम नाही. परंतु नाही झालं आपल्यावर या आंदोलनाची पाळी आली आणि आपण समोर बसलो आणि आपलं आंदोलन वाटलं असं म्हणतात. म्हणून येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये जे काही मंदिर आहेत आणि जे विठ्ठल मंदिर आहे पद्धतपूर्ण, हे सुद्धा आपण हस्तगत करू शकू. आणि हा इतिहास लोकांपर्यंत आपण सांगण्याचा प्रयत्न जर केला, आंदोलनाद्वारे जर आपण यशस्वी झालो तर या देशामध्ये सगळे जेवढे मंदिर आहेत ते आपली होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये जे बाबासाहेबांचं स्वप्न आहे, जे बुद्धांचं आंदोलन होतं, ते यशस्वी होऊन आपण समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायाच्या आधारावर समाजात राष्ट्राची निर्मिती आपण करू शकू. या अनुषंगाने आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि या वैश्वासाच्या काळामध्ये ज्याप्रमाणे आपण बुद्धाने धर्म वाचत आहोत, त्याप्रमाणे बुद्धाने कर्मावर सुद्धा भर दिला पाहिजे. आणि रिव्होल्युशन आणि काउंटर रिव्होल्युशन सुद्धा भर दिला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी कोणाशी राहिले की क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेबांनी आपण काम केलेली आहे. सगळे मंडळी याला तब्दील झाली. कारण बाबासाहेबांनी स्वतः म्हटलं की ती कोण नो या संस्कृतीवाद कम्युनिकेटेड बाय पुष्पमित्र शुंग ॲज इज द प्रिन्सिपल ऑफ ब्राह्मण रिव्होल्युशन अगेन्स्ट द बुद्धिस्ट स्टेट ऑफ मूव्हमेंट. बुद्धिस्ट स्टेट ऑफ मूव्हमेंटचं त्याच्या वृत्तामध्ये देशामध्ये क्रांती झाली. दुसरं काही नाही. या देशाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. बाबासाहेबांचा नाग आणि आड्यांचा इतिहास आहे, ब्राह्मण आणि बुद्धिझमचा इतिहास आहे. या इतिहासाची सांगायला आपण घातली पाहिजे. आणि जे बहुसंख्य लोक आहे यांना जोडल्याशिवाय तुम्ही त्या दुश्मनासोबत टिकू शकणार नाही. येणाऱ्या काळामध्ये त्या बाबासाहेबांचे जे ग्रंथ आहेत त्याचा अध्ययन करून आपण समविचारी लोकांपर्यंत जाऊन त्या आंदोलन यशस्वी करावे, या आशा अपेक्षेने मी तेच थांबतो आणि सर्वांचे रजा करतो.